अहो आता नाही करणार ना, असं मारू नको ना, माझी इज्जत चालली ना, गावात सारे लोक पाहून राहिले ना. बायको नवऱ्याला मारत असते का? तू तर मला धुण्यासारखी धुवून राहिली. अहो अहो सोडलं, मला लागलंच तर घरात कोंडून मारणं, तू 2-4 थापडा पण बाहेर नको मारून, रस्त्यावर माझी इज्जत चालली ना. अरे मी तुले रस्त्यावर हाणून राहिली तर तुझी इज्जत जाऊन राहिली, आणि तू ना माऊरा ते दुसरी बायको आणली करून ताने इज्जत गेली का रे तुझी? कुत्र्या पण इथं ताने गेली का इज्जत तुझी? तुला तर माऊरा आणलं तिने, घरात राहून राहिली ना, ते घरात घुसली ना. बरं लग्न केलं तर केलं, घरात आणली तर आणली, बाप्पा तिचंही पोट आणलं. किती लेकरं पैदा करते काय सांगा बापा, किती करते काय सांगा. आता आता याले किती काही बोला मारा, याले काहीच लाज नाही ना, काहीच नाही. असं ऐकून राहिलं मट मट. हान हान मजबूत. अगो आहे हा सायाचा, अगो आहे ना. काश्मीरला गेलता म्हणता हनीमून करायला, हा बदमास. हा आता तू असल्यावर दुसरी बायको करायचं काही काम आहे का? तिली म्हणतो बापा तू दिवस राहिले, मग हान याले मजबूत सायाच्याले किती लेकरं पैदा करे. हम दो हमारे दो. सायाचा थंडीवर लेकरं पैदा करते का? हान बुडवा, तुम्हाला काय घेण्यात येणार? राहू द्या ना बापा, दोघं नवरा बायकोचं भांडा नाही ना, कशाला तेल टाकून राहिलं त्याच्यात घेणं देणं. हा तुम्ही राजा भलते अगो वय राजा, घेणं देणं बोटं घालायचं राहिला. नाही नाही, या माधर चौदाले हाणतो तसंच, या माधर चौदाचा बजेटच बसवतो ना मी आज. कसं हे लफडे करते, कसं बायको आणते घरात पाहतोच ना मग मी आता. पण मला जाऊ द्या, आपला नवरा आहे, हे असं करीन तसं करीन. किती किती झाक झाका आता, किती झाक झाका. झाक झाकता झाकता त्यानं सांगा तिचं पोट आणलं आता. हाही झाक झाका का मग? आता नाही, आता नाही, आता सगळं उघडकीस. वरची मी तुला पाहायला लागतो, पण मला रस्त्यात मारू नको, बोलू नको, काही 4 चौघात माझी इज्जत नको काढू. वरचे घरात नेऊन लागलंच तर मला चांगलं दाबून हाण, लागलंच तर कुठ मला चांगलं, पण अटी 4 चौघात मा भाजीपाला नको करू ना. ती लाज वाटून राहिली तुले काय रस्त्यात 4 चौघात? हे तो कारनामा करायची आपली नाही वाटली का तुला लाज? ताने वाटली का काही? आता तुला लाज वाटून राहिली? थांब ना तू, थांब तू, अजून तुझ्या पिशार काढतो. कोणाचा विचार करायची काही गरजच नाही. मा भुसण्या एवढा मोठा झाला तरी तुले हे कारनामे शोभतात का रे? तिचं पोट आणायची आपली तुला लाज नाही वाटली जराशी काही? लाज नाही वाटली? हो बाई, त्याला कोण मारा लावलं? शिवलेले गल्लीवर हाणं लावला चांगला मजबूत. अरे बापा हे बुडे तेल टाकायले. हा लय अगोपणा करून राहिला ना, बायचे पोट आणते ना. मग याले मारा नाही तर काय तर? आता गल्लीवर नाही, सगळे देखत आता काय आता बोलू, याची तर धिंड काढायला पाहिजे. चूप करणं, चूप करणं, हे काही चूप होत नाही. बोटून पोहून जायला पडते खरंच. पहिल्याशिवाय बजेट नाही, पोयटून शिवल्या नाही तर बस ती पुरी कचराच करते इज्जत. हान हान चांगलं मजबूत मग याले. अगो कामं करते ना, हागो यायला चड्डीत हागो हान. आगाऊ आहे हा शिवल्या, पुरा आगाऊ आहे ना, माझ्यावरच होत आहे. हान बाई विचार नको करू. अगो तर आहेस ना तो बुढे बा, अगो तर आहेस ना, मला माहितच आहे ना. याले असं झोळाच लागते ना, हा झोळ्याच्याच लायकीचा आहे. किती झाक झाकता बुढे बा आपण याचा. मी तर लोक झाकत झाकत आली ना, मा पोरगा किती मोठा झाला तरी याले लाज वाटते काय? सांगा, ते मा सवतचं पोट आणलंय ना, सांगा आता. अरे बाबू शिवल्या नाही तुझ्या कचरा जसा. कुकडे जाशील रे बाबू तू? पळत कुकडे जाशील? थांब ना, तुला मागे हाऊस ना मी, तुला फटकूच नाही रे आज कुकडे, तुला मारच खाणार तुला. थांब तू. तर आता याचा तर झाला पिशार काढणं, आता तिचा हात पाहा लागेल ना आता. कशी राहून राहिली ते माझ्या घरात तर पाहतो, त्या घोडीचाही हात पाहतो ना मी, तिचाही पिशार काढतो ना आता. याचा काढला तसा. चला आता लवकर चल तिच्या मागे. काय समजलेले का हे साले आपल्याला? काही करतील का आपल्या मागे? मी एवढी मोठी बायको असून पहिली दुसरी काही काम नव्हतं ना करायचं, केलंच केलं बापा म्हणे मी की असं करतो तसं करतो, मजा करतो. मजा मजा अशी मजा आहे. शिवल्या तुझे काहीच खरं नाही रे, काही खरं राहिले का? 2 बायकां फजिती आहे का? पहिली बायको वेगळीच ताणते, दुसरी वेगळीच ताणते. त्या पुरा गेम व्हायला फसला तू लेका शिवल्या, फसला. मस्त लेका शिवल्या, तुला पहिल्या बायकोनं सोडलं लेका, मारलं. साऱ्या गावात इज्जत काढली तिनं. सारा गाव मोठं पाय शिवल्याला झोडून राहिली रे बायको मारून राहिली. मग काय राहिली इज्जत आता सांगा? काही इज्जत नाही राहिली शिवल्याची. असं वाटते दोराना आणि या झाडाला फाशी घ्या. माणूस म्हणून काही किंमतच नाही राहिली ना मला. पुरा पालू कशा झालो मी. कोणाला फसवलं की नाही माणसानं, आपलं बुरं झाल्याशिवाय राहत नाही रे बा. मा बुरच झालं ना, मी ना बबण्याला फसवलं, मा कार्यक्रमच झाला ना, पुरा कार्यक्रम झाला बा. बापा रे बायको बोलले दुखून राहिलं. आई वरचीनं बेजा सोडलं मले. पहिल्या बायकोनं माया सत्यानाश लावला रे तिनं. ये बबण्याची बद्दू आहे, सारी बबण्याची बद्दू आहे. मेलो रे बापा.
कोणाला फसायला नाही पुरत बापा, 2 बायका करायला पुरत नाही बापा, एकीतच भागायला पुरते, 2 बायकां फजिती आहे का? अरे बापा रे. पाय पाय मावली, दुसऱ्याचं बुरं केली कसं स्वतःचं बुरं होते तर का झोडला बायको ना. असं हागे ददलं मारलं खऱ्या गाजून सरकत काढली. आता बुक्के कंबळल्यात जातच ना मला याची बायको. अरची चांगलं झोडलं गेलं, चांगलं हागे ददलं. हा काय सुधारणार आहे का? शिवलाय तो कुत्र्या शेपूट हेकोड शकून येईन तो. पुरा शक्ती का बुरा आहे तो. तो सुधरत नाही काही, किती मार खाईन तरी कसं जस जे आहे ते आहेच. शिवल्या बाबू, हे सारे पापाचे भोगात, पापाचे हे पाप भोगून द्या लागून राहिले तुले. या बबण्याच्या बायकोची बद्दुआ लागली. चांगले घरात राहत होते का तुने येले पाला आणला रस्त्यावर. तू या पायी बघतो शिवल्या, तू या पायी. अहो ना रे बा, मी आले पाप केलं ना, काय करू आता, कसंच काय भरू. घरी गेलो तर 2 बायकां फजिती आहे का, बाहेर आलं तर तुमच्यासोबत मी खांडू खराबे कामं करेला. काय करू काय आता, मला काही सुसून नाही राहिलं आता, काही सुसून नाही राहिलं. माणसानं जे जबान दिली त्याच्या ठाम राहिलं पाहिजे. तुला काश्मीरून यायला फोन केला बबण्याला की जागा इकून टाक. इकली जाण जागा तुनं बबने त्या बुड्याला जागा दिली का काढून दिली. काय तर मी जागा इकलीच नाही का रे. आता काय हाल झाली ती जायची आज तशी. आम्ही आता लय जबान दिली, पण हरामखोरानं 2 लाखाला जागा इकली माहीन. मला 60 टिकळल्या मारून फेकल्या नाही ना, 60 टिकळल्या. मग याचा काय गुन्हा नाही का त्याच्यामध्ये? गुन्हा नाही काय गड्या माय चुकलं ते, पण मी तुला पैसे देऊनच राहिले त्यातले 20,000 मी वापरत होतो. पण मग तुला वरचे पैसे देणार होतो, पण तू त्या बुड्यासोबत ते जाईल जागा ऐकली मी त्याच्यासोबतच भांडण केलं तुला. पण शिवल्या तुम्ही हा विचार केला का आपला मित्र रस्त्यावर आला बायकोली घेऊन, अरे लगा त्याला पाल ठोकून राहिला का, त्या बायकोला अंग घ्यायला जागा नाही, कपडे बदलायला जागा नाही. काय परिस्थिती आहे. आपल्याला लाज वाटली पाहिजे. जास्त या बबण्याली वाटली पाहिजे ना, मला कसं फसवा म्हणून. मला फसवलं नाही की यानं 2 लाखाला जागा ऐकली, 60 टिकळल्या माझं. पण मा मनी मानशी तसं काही नाही. मी मावा 1 एकर भर वावर विकतो आणि याचे पैसे देतो मी. आणि ते लागलं काय करायचं आहे ते करू. चला माझ्या 1 एकर विकून टाकू, 1 एकर विकून टाकू आता. कर आली माझ्यासाठी नाही 1 एकर विकूनच टाकू. विकूनच टाकू. मावळे दाबून कर्ज होईल आता, काय करू. 1 एकर विकल्याशिवाय पर्याय नाही. सारे कर्ज आले माघारी. नाही 1 एकर विकणंच आहे बाबा. पण मी तुला फसवलं ना. तू घरच देतो मी तुले. त्या बुड्या किती घेतली, 2 लाख घेतले ना, त्याला 2.5 लाख त्याच्या मस्तकी मारू. पण ती जागा तुले देतो मी आता. चालतो पाय एखादा गिराईक. तर आपल्या गावात कोण आहे बाबा घेणार? शांताराम शिव तोच आहे एक धंदा शेड आपल्या गावातला, करोडपती माणूस. तो घेणता आहे, दुसरं तर कोणी घेत नाही. चला ना बाबा, त्या सोळेल शांत्याचं तोंड पाहू. चला त्याला देऊन टाकू वावर. मला 1 एकर देणंच आहे बाबा. बाबा तू मी हे करतो बाबा, माफ कर मले. चला रे बा, शांत्या घरी चला बाबा. मा चुकलं ना, मी तुझे सारखंच करून देईन. तुझी जागा गेली ना, तुझी जागा घेऊनच देईन मी. चाल तू चाल. काय करून राहिली घोडी हे पाहतो ना आता. पाहतोच ना अंदर जाऊन काय चालू आहे हिचं तर. लाज आली संडाल झपा काढून राहिली. मस्त घरून राहिली जसं काही बापाच्या बापाचं घर आहे. मग घरात येऊन पहा काय नाटकं चालू आहे तिचे. झपेलाय का घोडते का हे? चांगली झपेलाय का? थांबतो तुझ्या कंबरक्यातच लात मारतो. बाबा गेला आता. त्या मायाची नाटकखोरी मोठी नाटक करून राहिली. कोणता बाबू कोणतं काय नाटकखोरे बनी. तुला काय वाटते? काय वाटून राहिलं तुले? हे असे नाटक केले की आपल्याला या घरात राहायला भेटीन असं वाटून राहिले का तुले? त्यापेक्षा आता मी एवढी शिल्लक एवढी बावन की कोणी नशीन. तू मापुढे काही तुला चालूच नको. थाक सांगून राहिली तुले. निघ लवकर उठून मा घरातून सांगून राहिली. घुबडतोंडे ओले लात खाली मारली हो तुला. मी झपेल होती ना, मी तुझ्या वाटी होती का घुबडतोंडे? मी आलती का तुझ्या जवळ? काही लाज वाटू दे ना जराशी. का दिवसात मले अशा याच्यात असं करतात का? लाता मारतात का? हे संस्कार टाकेलात का तुझ्या मायने? तुझ्या लोकांनी असं मारायचं हे असं सांगेल का तुला? घुबड तुझ्या मायने तर तुझ्या संस्कार चांगले टाकेलात ना. तुझ्या मायने सांगेल असेल तुले की बाई असं करायचं. कोणाचं लग्नही होईल असलं तर तोच नवरा करायचा असं सांगेल तुला. म्हणून तर मा नवरा पकडला ना. आपली कशी जवान पोरगी असली तरी नवरा करायचा असं सांगेल असेल ना तुले. बरोबर आहे ना? तुला कसं सांग कामी असं तू. अगोपणा करू नको अर्चे. शिल्लक बोलू नको. बरं सांगून राहिली मी. माय म्हणून येऊ जाऊ नको. शिल्लक तोंडाचे पण इथं पिका तुझ्या वाटी होती का? चालली आली होती. नवऱ्याला सांगेन बरं सांगून राहिली मी. शिवलाला आवाज देईन मी. याचं शिल्लक नको चालू तू. माया नवरा कधीपासून माय बाई कधीपासून तुझ्या नवरा झाला? झाकट पडे माया नवरा घेतला तुला हिसकून म्हणते की माया नवरा कोणता तुझ्या नवरा? तिकडे पाय
अजून कोणी भेटत असेल तुले तर भेटत असेल म्हणजे तुला भेटतेच नाही बाई. जाय ना पाय ना तिसरा तू अजून कोणी मानवरायचं काले पाहून राहिली तू अगं बोलू नको. मी सांगू राहिली तुला मी तुझ्या वाटी नाही ना जाय ना वरचे जाय ना. तुला नाहीतरी पहिल्यापासून मी लग्न करून आली की नाही या घरात त्यापासून तुला कावच आणला ना मला. आता लोक कावच आहे ना जरा शिकत शांततेने जगू दे दिवस जात ना मला. याचा तर विचार कर काही याचा विचार कर ना. चल उठ लवकर तू पोटली उचल निघ हटून घराच्या बाहेर. नाही तर कसं निघली जर नाही तू तर कसं तुझी बुची धरीन आणि घराच्या बाहेर काढून दे रे. सांगून राहिली आता शेवटची वॉर्निंग आहे तुले. वॉर्निंग म्हणशील कसं या अर्चेनं सांगलं नाही माय हिसकाला बेकार असते बरं. सांगून राहिली मी पहिले 2 खेप सांगत असतो 1 दार 2 दार आणि तिसऱ्यांदा नाही निघली की नाही झिपोटा वळवळच बाहेर काढत असतो. मग काय तुला मला प्रेमाला म्हटलं असतं की निघ या घरातून तर निघली असती मी. पण आता नाही जात नाही जात. मी बी त्याची बायका दुसरी बायका मी बी. तू अशी पहिली लय काय जात नाही तशी जात नाही का बरं. तू थांबतो तू झोपटे वळून नेतो तुला बाहेर. चाललं आता पाय ना कशी घासत नेतो तुले तर घराच्या बाहेर टाकतो तर तुले तर मा घरात घुसते ते मा घरात. अर्चे माय केस सोडणारचे अव तू माजली ना थांब ना तू तुला घासतच नेतो आता. माणसाबरोबर लग्न करते ते शिनाल अटी येऊन मरे नाटक शिकवते ते मा घरात येऊन मस्त भरून राहिली संड पसरून राहिली आणि मी इकडे टेन्शन मध्ये मा घरात येऊन हे पसरते. थांब तू थांब. त्या कमरक्यात लाता मारास लागतात ना. एका लाती नाही काहीच नाही झालं ना. थांब तू तुला पिशारच काढतो मी. तुला नाही कंबरक्यातून गमावली तर मग म्हणजे ही अर्ची नाही. वरचे माझी पोटा नको वळू नको मारू नको र कंबरक्यात एवढं मारतं का मला दिवस जात ना वरचे. कोणते दिवस आता छिनाल तुले नाटक शिकवता का मला. कुठे राहिला मा नवरा तुझ्या सोबत दिवस असतील तुले तर मा नवऱ्यात फॉल्ट आहे तुले दिवस राहिले नाटक शिकवता का वाटी. मला काय समजत नाही का कोणाचं मनाचं आणि मा नवऱ्याच्या मस्तकी मारून राहिली ते कायसाठी ते इस्टेट साठी. इस्टेट कलर माघाडी का दाटेला का तुझ्या ह्याच्यात घालू तर तुला तुझ्या नार करू इस्टेट तर मोठी येते म्हणते मा लेकराली पाहिजे इस्टेट. कोणती इस्टेट पाहिजे हो तुले बोंडसाठी. पोटात मारू बाकी उठी मारू पोटात. चाल मग प्रेमानं म्हणून राहिली तुले तू थैली उचल आणि निघ घराच्या बाहेर. तुले काहीच करत नाही. अशी जर निघशील तर आणि जबरदस्ती जर करशील मी नाही निघत असं जर म्हणशील तर मग विचार पाहिजे मग तुझे हाल हे असेच होणार आता असेच मार खाशील तू. जातो ना मी जातो मला मारू नको फक्त मारू नको हात जोडतो मी मारू नको. तिथे हाव ना जातो ना मग पहिलेच गेली असती तर हे दिवस पाहायला भेटले असते का तुला. मार खाल्ला असता का खूप बळतोंडे तू ना. मा नवऱ्याला पकडते ती तुला. निघ लवकर त्या बोरिया बिस्तर उचल आणि निघटी सांगू राहिली. तोंड दाखवायचं नाही डबल या घराले. हाव ना चालली ना मी चालली मारू नको. किती मारलं मला यारची बबण्यामुळे झाला नाही सगळं फसली मी सगळी अटीवर. मला वाटलं बापा लय होईल इस्टेट भेटेल आपल्याला हे असे नाटकं केले तर इस्टेट तर नाही बापा पण भल कसा मार भेटला बापा. हे काही दाशिनाच आहे ना. तिच्या हातचा मार खाणं म्हणजे बस बापा ढोरासारखीच मारते. निघटून निघ तोंड नका दाखवू सांगून राहिली. डबल जर दिसली तू या गावात बी तर विचार पाहिजे आता. डायरेक्ट सरळ रस्त्याने गो. हो बाय मी चालली रे. डबल येत नाही बापा मी या गावातही तोंड नाही दाखवत. चालली काय बाय मी लग्न फगड केलं बापा या शिवल्या बरोबर लय बागात पडलं बापा. हे काही खरं नाही. चढेल तोंडी आली मोठी येटी मा घरात घुसली ते तिला सोपीत दिसलं ते मा घरात घुसलं. अहो शांताराम भाऊ हा शिवल्यान हे कासाठी येऊन राहिले हो इकडे. काय माहित गळा काऊन येऊन राहिली इकडे. माघारी तर कधी येत नाहीत बा. आज कशा उगवल्या काय माहित माघारी. नक्कीच काही ना काही झमेला असेल राजा. शांताराम भाऊ काहीतरी आहे राजा गडबड आहे म्हणून ती येऊन राहिली इकडे. बाबा दोघं तिघे जण आहेत हे. शिवल्या बबन मावली तिघे म्हणजे जोडीच आहे. येऊ दे ना काय झमेला तर माहित पडेलच आपल्याला. येऊ दे त्याला. शांताराम भाऊ एक काम होतं राजा. काय काम आहे शांताराम भाऊ आपला एक करी आहे राजा. घ्या लवकर तू तेवढा मग वेळ फाशी लागेल राजा. मला पैशाचं काम अर्जंट आहे घेऊन टाका राजा. हो शांताराम भाऊ याच्या नाटकात बरे फसू नका याच्यामध्ये. वावर इकलं करेन पैसे गिसे घेईन मग म्हणेन काही नाही. हा काय खरा नाही बरं बवर आहे. मी का झामला काय वावर घ्यायला गळा शिवला यंदा सोयच नाही गळा काही पिकच नाही झालं बा. काय वावर घ्या रे बा. शांताराम भाऊ या शिवल्याचा वावर घ्या राजा. काही करा करून काढून पैसे काढा पण घ्या. मी पालात आलो राजा या शिवल्या बाई माझ्या बायकोन मी तर तुम्हाला माहिती कुठे राहून राहिलो तर परेशान काम आहे राजा.
बा तुलेच तर फसवलं यानं तर मा काय गुजारा रे बा. मी नाही घेत बा या वावर फावर. माझं पैसे बी नाही त्यांचा पिकच नाही झालं मला तर काय वावर घेऊ बाबा. पिकाले मालाले भाव नाही कुठून पैसे येतील माझं. शांताराम भाऊ जे झालं ते झालं आता. आपण मी नार देतो ना तुमच्या घरून. हा ते गलती झाली माझ्यानं बबण्याबरोबर. पण मी आता तुम्हाला कसं नार देतो लिहून डायरेक्ट घेऊन टाका. तेवढं घेऊन टाका. शांताराम भाऊ हा पैसे घेतो लाडू गोडी लावते बरं. लय हातपाय जोडते हा हरामखोर आहे हा. महाबालीन त्या उका बुड्याने तर फसवलं यानं. आपला काय केव्हा आहे हो बापा. गळ्या शिवला पैसेच नाहीत ना. पैसेच नाही. शांताराम भाऊ पाया लागतो राजा तुमच्या. पाया लागतो. मा भावावर घ्या राजा. मग गैल फाशीला गेला मी घरचा ना घाटचा राहिला आता. मागची मुली बला काढणं आहे ना. बला काढणं. शांताराम भाऊ 2 बायकां फजिती आहे का असं काम व्हायला. हा बबनेली फसवला राजा. मी त्यातल्या त्यात तुम्ही काही करा ना. वावर घ्या राजा. मा गयाची फाशी काढा तुम्ही. शांताराम भाऊ तुमच्याशिवाय कोणीच नाही करू शकत गावामध्ये. उठ रे बा. पाया घ्या नको लागू. उठ तू फक्त उठ. शांताराम भाऊ तेवढं वावर घ्यायच लागतो माझ्या तुम्हाला. काही करा तुम्ही. तुमच्या साहेब पैसे मागा. बहिणीले मागा. कोणाला मागा. पण कसं तेवढं निष्ठा राजा माझ्या. एक तर कसं तुमच्यासारखा लहान माणूस आपल्या गावात नाही कोणी घेणारा. आमच्या खातीर घ्या राजा. लयच म्हणजे गुंडी फसेला. हा बबने रोडवर आला रस्त्यावर आला. याच्या घरी वाचवला शिवल्याच्या. तर कसं आहे एवढं आमच्या तोंडाकडे पाहून घ्या बा तुम्ही वावर. तर भाऊ मी तर रस्त्यावर येला राजा. मा बायको घेऊन काही करा राजा. याचा चक्कर घ्या तुम्ही. म्हणजे आमचं सारं सरकं होते. बरं आता माझं पैसे तर काही नाहीत बा. पण असं पाय तुम्ही कोरकारकडून सायले बहिणीने मागून. पण गड्या कसं आहे माहिती आहे काय. ज्याच्या त्या दिवशी खरेदी पहिले पैसे रुपये फेकून मारणार नाही. खरेदी झाल्यावर पैसे देईल. कारण तू कसा तास बदलशील. बाबा शांताराम पहिले भाव तर विचारा. काय भाव आहे तो सांगेन. 20 लाख रुपये घ्यायला बोलते काय ते सडेल वावर याचं दगडाचं. भाव तर विचारला नाही मी. अरे बा त्या वावराचा एकराचा भाव घेऊ काय. जास्त नाही शांताराम भाऊ. 20 लाख रुपये एकर. फक्त 20 लाख. 20 लाख रुपये. अरे कुठून आणू बा. माझ्या दोन्ही किडण्या ऐकल्या तरी पैसे येत नाहीत तेवढे. एक तर पहिलेच तर पीक नाही होऊन राहिलं शेतकऱ्यानं. वावर 20 लाख रुपये एकरानं. आपल्या ज्यांनी घेतल्या जाते दुसरं गिरेक पाय पप्पा. नाही रे बा माझं पैसे नाही. शांताराम भाऊ राजा मी सांगितले तुम्ही दिले काय. कमी करा काही ना काही तुमच्या हिसाबानं. पण काय आमची गुंडी फसेल आहे तर ते काढा फक्त. आपण भाऊ 10 लाख रुपये एकराने घेऊ. त्याच्यावर तर आपल्याला रुपया नाही. शांताराम भाऊ जास्तच कमी होतात ना. 10 लाख रुपये म्हणजे लयच कमी होऊन राहिले. जाऊ दे 13 लाख रुपये देऊन टाका एकराचे. पण म्हणून टाका. शांताराम भाऊ ते दगडाचा वावर आहे. पिकत नाही फिकत नाही राजा. काही कामाचा वावर नाही ते. घेऊ नका ते. 13-14 लाख रुपये पुरते का ते. काय गळा मी काही तुम्हाला कसं 13 तर काही देत नाही. 11 लाख रुपये देईन मी एकराचे. पटत असेल तर द्या मला. नाही राहू द्या मग आता. कसं पहिलेच तर तुम्ही जबरदस्ती करून राहिले. मी तर घ्यायलाच तयार नाही. पण आता कसं 11 लाख रुपये घेईन मी. तुमची गुंडी अटकेला देतो काढून. बरोबर बाबा. शांताराम भाऊ दिलो तुम्हाला 11 लाख रुपये ना. द्या मग इसार 2 लाख रुपये. इसार पहिले नाही काहीच नाही. सौदा तुटला चालेल भाऊ. खरेदी कर पैसे घे. रजिस्टर खरेदी होईन आपली तर पैसे दे. तसा रुपये फेकून मारत नाही मी. आता काही पैसे मागू नको. आपण कसं खरेदी या दिवशीच पैसे शांताराम भाऊ. बरोबर बाबा शांताराम भाऊ. खरेदी या दिवशी पैसे द्या. खरेदी या दिवशी पैसे. चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनल सबस्क्राईब करा.